वसुधा, आज कोणी येवो न येवो, पण या घरात तुझं कार्य होणार. तुझा फोटो या घरात ठेवता आला नाही तरी सुद्धा तुझ्या आठवणी हे घर कधीच विसरणार नाही. तुझ्या फोटोला या घरात जागा नाहीये तरी माझ्या मनातली तुझी जागा कुणीही हिरावून घेणार नाहीये. तारिणी, मग आज तिच्या हक्काच्या घरात तिचं हक्काचं स्थान आपण तिला मिळवून देऊयात ना? हो, अगं हक्कच आहे तिचा तो. इतकी वर्ष या घरातल्यांनी तिचा हा हक्क ओरबडून घेतला. गेल्यानंतर सुद्धा अन्यायच केला तिच्यावर. पण आज नाही, बस आज हा फोटो इथे राहणार. या घरातल्या प्रत्येकाला माहितीये मला या बाईचा किती राग येतो. तरी इतकी वर्ष फोटो लपवून ठेवला माझ्यापासून. काय ग, मुद्दाम करताय ना? आणि तुम्ही तारिणीच्या लग्नात आणला होता ना फोटो, त्यात मन भरला नाही तुमचं? आता काय घरात लावायचंय फोटो? सासूबाई लग्नाच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं या भ्रष्टाचारी बाईची एकही आठवण नकोय मला माझ्या डोळ्यासमोर. तरी मुद्दाम श्राद्धात तिचा फोटो ठेवताय माझ्यासमोर? हो, ठेवलाय, कारण तो तिचा हक्क आहे. माझ्या शब्दाला मान मिळणं हा माझा हक्क आहे. जिवंत असलेल्यांचे हक्क हिसकावून त्या मेलेल्या माणसांना देताय तुम्ही? रेखा, या घरानं तुला सगळे हक्क दिलेत, पण म्हणून वसुधाचे हक्क हिरावून घेण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. आहे, हा अधिकार मला आहे. आजवर या बाईचं कार्य करताय घरात तरी मी काही बोलले नाही. म्हटलं उगाच मेलेल्याची हाय लागायला नको. पण तुम्हाला बोट दिलं तर हात धरताय तुम्ही माझा. ते काही नाही, या बाईचा फोटो घरात राहणार नाही.